वायडल टेस्ट कोणत्या आजाराशी संबंधित आहे? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, समजून घ्या. वायडल टेस्ट ही टायफॉइड संदर्भात आहे, म्हणजे टायफॉइड झालाय की नाही हे चेक करण्यासाठी आपण वायडल टेस्ट करतो. आता हा मुद्दा चर्चेत कुठून आलाय, तर आता याला मी तुम्हाला पहिल्यांदा समजून सांगतो. समजा आपल्याला आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे असं डॉक्टरांचा अंदाज आहे. मग ते म्हणतील की जाओ बाबा तुम्ही टेस्ट करा, HB तुमच्या रक्तामध्ये आहे की नाही व्यवस्थित प्रमाणामध्ये, तर ते चेक करू आपण. मग आपण काय करणार, पॅथॉलॉजीमध्ये जाणार, समथिंग ml मध्ये आपण त्यांना रक्त देणार आणि त्याच्यावरतून ते ठरवतील की बाबा या रक्तामध्ये एवढं हिमोग्लोबिन सापडते तर संपूर्ण शरीरामध्ये किती असेल. म्हणजे हिमोग्लोबिन आपल्या शरीरामध्ये पूरक आहे का कमी आहे हे त्या टेस्टवरून कळणार आहे. पण जर ते पॅरामीटर त्या टेस्टचे चुकीचे असतील तर रिपोर्ट बरोबर येईल का, तर नाही, रिपोर्टमध्ये पण त्रुटी असतील, उणिवा असतील. म्हणजेच काय, एखादी टेस्ट करताना त्या टेस्टमध्ये कुठल्याही प्रकारे त्रुटी नसली पाहिजे, त्या टेस्टमध्ये कुठल्याही प्रकारे चुकीचे पॅरामीटर्स नको आहेत, कारण त्यामुळे रिझल्टच बिघडणार आहे. मग असंच काहीतरी ह्या विडाल टेस्ट किंवा वायडल टेस्टबद्दल होत आहे. वायडल टेस्टबद्दल असं आता म्हणण्यात येते की ही 1800च्या दशकामध्ये सुरू करण्यात आलेली चाचणी होती. म्हणजे बघा, जवळपास 250 वर्ष जुनी ही चाचणी प्रकार आहे. तर रिसेंटली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने असं सांगितलं आहे की जी टायफॉइड किंवा जे साल्मोनेला टायफीमुळे होणारा जो टायफॉइड ताप आहे, तर याचं निदान करण्यासाठी जी वायडल टेस्ट आहे ना, तर त्या टेस्टमध्ये त्रुटी आढळल्या आहेत आणि यामुळं या रोगाचं निदान करता येत नाही आहे किंवा प्रॉपर होत नाही आहे की बाबा खरंच याला टायफॉइड झाला आहे की नाही हे आयडेंटिफाय होत नाही आहे. आणि त्याचा मग परिणाम भारतावरती होतोय ना, कारण भारतामध्ये टायफॉइडची संख्या जास्त आहे. तर भारताचा जो या टायफॉइड विरुद्धचा जो लढा आहे हा आणखीन जास्त कॉम्प्लिकेटेड होईल. तर असं ह्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सांगितलं आहे आपल्याला किंवा संपूर्ण जगालाच या टेस्टबद्दल सावधगिरी बाळगण्यासाठी सांगितलेलं आहे. कारण ही जवळपास आता 1800च्या दशकामध्ये ही टेस्ट सुरू करण्यात आली होती आणि सध्या त्याच्यामध्ये त्रुटी आढळल्यात. ओके, म्हणजे जरी एखाद्याला टायफॉइड असेल तर टेस्ट निगेटिव्ह येईल किंवा एखाद्याला आहे आणखीन त्याच्यावरती म्हणजे खूप वरच्या स्टेजचा असेल तर त्याच्या चाचणीमध्ये आपल्याला तसं काही आढळत नाही आहे. त्यामुळं टायफॉइडमध्ये खास करून हा साल्मोनेला टायफीमुळे होणारा जो टायफॉइड आहे तर याचं निदान वायडल टेस्टनी करता येणार नाही आहे. ठीक आहे, तर हा मुद्दा तुम्हाला आय थिंक समजला असेल. आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण 20 ते 25 मेच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी डिटेलमध्ये बघणार आहे आणि हे लेक्चर बघून झाल्यानंतर लेक्चरची PDF विजन स्टडी 2.0 या ॲपमधून नक्की डाउनलोड करा. या ॲपमध्ये सध्या राज्यसेवा 2024च्या एक्झामसाठी क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचचे ॲडमिशन्स ओपन आहेत. जेमतेम 50 दिवस राहिलेत. या दिवसांना प्रॉपर रिवाईज करून यूज करा. ज्यांनी कमीत कमी एकदा रीडिंग केलेलं आहे प्रत्येक सब्जेक्टचं अशांनीच या बॅचमध्ये ॲडमिशन घ्या. त्याचबरोबर ज्यांची 6 ते 7 तास अभ्यास करायची कॅपॅसिटी आहे, तयारी आहे, अशांनीच या बॅचमध्ये ॲडमिशन घ्या. जे विद्यार्थी खास करून 2025साठी तयारी करतायत ना, त्यांनी तर ही बॅच जॉईन करायला पाहिजे. म्हणजे अभ्यास करताना क्वेश्चन आन्सर कसे बघायचे असतात याचा दृष्टिकोन डेव्हलप होईल. ओके, आणि या बॅचची फी ही 1999 रुपये आहे. पण आज आणि उद्या म्हणजे 8 जून आणि 9 जून रोजी बॅचचे ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 999 रुपयेच फी पे करावी लागेल. तर ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आज किंवा उद्यामध्ये प्रवेश घ्या. डायरेक्टली पुढच्या प्रश्नाकडे येतोय. भारतीय राज्यघटनेत शिक्षणाचा अधिकार कोणत्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आला? तर 86वी घटनादुरुस्ती झाली होती. त्यानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्या शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकारांमध्ये जोडण्यात आलेला आहे. एक्झामसाठी अगदी महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा. कोर पॉलिटीमध्ये विचारलं जातं. 86वी घटनादुरुस्ती जी की 2002 मध्ये झाली होती. आता हा मुद्दा चर्चेमध्ये कुठून आला आहे, तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE यांनी शाळांसाठी गाईडलाईन्स दिल्यात. त्या गाईडलाईन्सनुसार सगळ्या शाळांनी मातृभाषेमध्ये शिक्षण देण्यावरती भर दिला पाहिजे. त्याचबरोबर बहुभाषिक शिक्षणाला सुद्धा प्रोत्साहन द्यायचं आहे. तशाच शैक्षणिक साहित्याचा वापर करण्याचा निर्देश हा CBSEंनी शाळांसाठी दिलेला आहे. मग यामुळेच आपल्याला 86वी घटनादुरुस्ती पण समजून घ्यायची, कारण शिक्षणाचा विषय आलाय आणि अगदी कोर पॉलिटीमध्ये आपल्याला विचारला जाणारा मुद्दा आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या मूळ भाग 4 मध्ये शिक्षणाच्या अधिकाराची तरतूद होती. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेट पॉलिसी जे आहेत आपले त्याच्यातल्या कलम 45 मध्ये, भाग 4च्या कलम 45 मध्ये कलम 39F आणि कलम 45 अशा दोन्ही कलमांमध्ये
शिक्षणाची, न्यायाची, राज्यनिधी अशा सगळ्या तरतुदी होत्या. मग त्यानंतर 2002मध्ये आपण एक घटना दुरुस्ती केली आणि हा भाग 4 मधला जो शिक्षणाच्या तरतुदी असलेल्या जी सगळी कलमं आहेत ही आपण 86वी घटना दुरुस्ती करून 21A मध्ये आणलेली किंवा 21A मध्ये समाविष्ट केली. मग त्यानुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार हा आपण मूलभूत अधिकार बनवलाय. म्हणजे त्यांना जे शिक्षण दिलं जाईल हे मोफत आणि सक्तीचं शिक्षण असणारे 6 ते 14 या वयोगटासाठी. ओके, आता या वयोगटावरती UPSCने एकदा MCQ विचारलं होतं की मुलांसाठी हा जो वयोगट आहे ना 6 ते 14, पण दिव्यांग मुलांसाठी काय आहे. तर दिव्यांग जे असतात तर दिव्यांग मुलींसाठी 6 ते 18 वर्ष शिक्षणाच्या म्हणजे जो शिक्षणाचा अधिकार आहे ह्या मूलभूत अधिकाराची तरतूद हे वयवर्ष 6 ते 18 साठी आहे. ओके, म्हणजे 6 ते 18 पर्यंत त्यांना मोफत शिक्षण द्यायचंय, सक्तीचं किंवा मोफत शिक्षण दिलं जाईल अशा प्रकारची तरतूद ही दिव्यांगांसाठी आहे. ओके, हे मे बी तुम्हाला माहिती नसेल पण UPSCने क्वेश्चन विचारला होता, त्यामुळं डिटेलमध्ये बारकावे आपण शोधून काढणं अभ्यास करताना हे जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, 86वी घटना दुरुस्ती काय काय तरतुदी घेऊन आली आहे ना ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. याच्यानुसार प्राथमिक शिक्षण म्हणजे 1ली ते 8वी पर्यंतचं अशी तरतूद करण्यात आली आहे. या 1ली ते 8वीच्या शिक्षणादरम्यान आपण कुठल्याही विद्यार्थ्याला मागं ठेवू शकणार नाही, म्हणजे नापास करता येणार नाही असा तो बदल करण्यात आला आहे. 2 डिसेंबर 2002 रोजी आपण 86वी घटना दुरुस्ती केली होती आणि त्यानंतर 2009 मध्ये आपण RTE आणलेलं आहे. RTEला आपण जनरली राईट टू एज्युकेशन ॲक्ट असं म्हणतो, पण हा त्याचा फुल फॉर्म नाही आहे. राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009 असं या ॲक्टचं नाव आहे, ज्याला आपण RTE म्हणतो. ठीक आहे, या RTEचा जो पाया आहे ना हा 2002च्या या 86व्या घटना दुरुस्तीने घातलेला आहे. या RTEमध्ये 7 चॅप्टर आहेत, 7 अध्याय आहेत आणि 38 सेक्शन्स आहेत, 38 वेगवेगळ्या धारा आहेत. आपला देश जगातला 135वा देश बनला होता की ज्यांनी या RTEच्या माध्यमातून शिक्षणाला मूलभूत हक्कामध्ये घेतलेलं आहे. ओके, म्हणजे शिक्षण हे मूलभूत हक्क बनवणारा भारत हा 135वा देश आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, RTE कधी इंट्रोड्यूस झालं होतं माहिती का? राज्यसभेमध्ये ते बिल प्रस्थापित केलं होतं 2009ला, 20 जुलै 2009 रोजी. 4 ऑगस्ट 2009ला ते लोकसभेमधून पारित झालं. 26 ऑगस्ट 2009ला राष्ट्रपतींनी त्यावरती स्वाक्षरी केली आणि 1 एप्रिल 2010 पासून देशामध्ये RTE कायदा हा लागू करण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीर वगळता, त्यावेळेस जम्मू काश्मीरमध्ये आर्टिकल 370 होतं, ज्यामुळे आपण भारतातले कायदे तिथे लावत नव्हतो आणि त्यामुळे जम्मू काश्मीर वगळता 1 एप्रिल 2010 पासून देशामध्ये RTE हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. ह्या डेट्स मी का सांगतोय तर जर तुम्ही आयोगाचे क्वेश्चन पेपर बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल की आयोग ॲक्टच्या कायद्यांच्या डेट्सवरती सुद्धा क्वेश्चन विचारतो. कधी लागू करण्यात आला, कधी पारित, कुठं पहिल्यांदा झाला होता. तर RTE हा पहिल्यांदा राज्यसभेमध्ये पारित झाला होता आणि नंतर लोकसभेमध्ये. तसंच बघा, जर तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही जर क्वेश्चन पेपर बघितले असतील तर GST विषयी सुद्धा आयोगाने असाच क्वेश्चन विचारला आहे. GST लागू कधी करण्यात आलं, डेट विचारली होती. त्याचबरोबर GST कोणत्या सदनामध्ये पहिल्यांदा इंट्रोड्यूस झालं होतं हे सुद्धा विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे या. वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 कोणी जाहीर केला आहे? तर हा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन्स पर्याय क्रमांक 4 यांच्याकडून प्रकाशित केला जाणारा अहवाल आहे, रिपोर्ट आहे. दर 2 वर्षातून एकदा हा प्रकाशित करतात. 2000 सालापासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन्स, त्याला IOM म्हटलं जातं, यांच्याकडून दर 2 वर्षातून प्रकाशित होणारा हा रिपोर्ट आहे. मग आता वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट म्हणजे याच्या नावामधून काय समजतंय की एका देशातून मायग्रेट दुसऱ्या देशामध्ये होणाऱ्यांची संख्या किती, मग त्या देशामध्ये गेल्यावरती ते माय देशामध्ये काय पैसा पाठवतायत का, त्याला रिमिटन्स म्हटलं जातं, तर तो किती आहे. तर हा सगळा डेटा या अहवालामध्ये प्रकाशित केला जातो. मग आपण ती माहिती बघूया ज्याच्यावरती क्वेश्चन येईल. तर 2000 ते 2022 या कालावधीत आंतरराष्ट्रीय रिमिटन्स 650% वाढलेला आहे. म्हणजे जर तुम्ही वाढ बघाल तर ती 650% जास्त मोठी वाढ आहे. 128 अब्ज डॉलर्सवरून आता तो नंबर 631 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. म्हणजे ज्यावेळेस हा 2000 साली रिपोर्ट बनवण्यात आला होता त्यावेळेस त्यांनी रिमिटन्स काउंट केला की भारतातून, अमेरिकेतून जे इतर देशांमधून नागरिक दुसऱ्या देशांमध्ये जात आहेत, मध्ये माय देशामध्ये ज्यावेळेस पैसा पाठवतात
तर त्यांनी कॅल्क्युलेट केला की किती आहे, तर 2000 साली तो होता साधारण 128 अब्ज डॉलर्स आणि 2022 पर्यंत तो पोहोचलाय 831 अब्ज डॉलर्स. ओके. विकसनशील देशांच्या GDPला चालना देण्यासाठी स्थलांतरित प्रेषक थेट परकीय गुंतवणूक ही जास्त महत्त्वाची असते, जास्त आहे. 2022 मध्ये भारत, मेक्सिको, चीन, फिलिपिन्स आणि फ्रान्स हे 5 असे देश आहेत की जे रिमिटन्स प्राप्त करणाऱ्या पहिल्या 5 देशांमध्ये येतात. सगळ्यात जास्त रिमिटन्स हा भारतामध्ये कलेक्ट होतोय, म्हणजे भारत हा पहिल्या स्थानावरती असलेला देश आहे. ठीक आहे. 2022 मध्ये भारताला 111 अब्ज डॉलर्सहून अधिक रिमिटन्स मिळालेला आहे. हे जगातील सर्वात मोठा रिमिटन्स आहे आणि 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडणारा किंवा टप्पा पूर्ण करणारा भारत हा एकमात्र आणि पहिला देश बनला आहे. ओके. म्हणजे 2022च्या रिपोर्टनुसार 111 अब्ज डॉलर्स हे भारतामध्ये रेमिटन्सच्या स्वरूपात पाठवण्यात आलेले आहेत ना. टोटल 831 अब्ज डॉलर्सपैकी, म्हणजे विचार करा की किती मोठा आपला भारताचा वाटा आहे या रिमिटन्समध्ये, किंवा या मायग्रेशन रिपोर्टनुसार भारताला किती मोठ्या प्रमाणात रिमिटन्स मिळत आहे. 2010, 2015 आणि 2020 मध्ये रिमिटन्स मिळवणारा भारत हा अव्वल देश होता, पहिल्या स्थानावरचा देश. UAE, अमेरिका आणि सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय स्थलांतरित राहत आहेत आणि जगातील सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय स्थलांतरांचं हे मूळ म्हणजेच भारत हा देश आहे. ओके. म्हणजे सगळ्यात जास्त स्थलांतरित कोणत्या देशातून असतील, तो देश असणार आहे भारत. ओके. 2022 मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश हे रेमिटन्सच्या क्रमवारीमध्ये 6व्या आणि 8व्या स्थानावरती आहेत. हे पण लक्षात ठेवू शकता. पाकिस्तान आहे 6व्या पोझिशनला आणि बांगलादेश आहे 8व्या नंबरवरती. ओके. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन म्हणजेच IOM यांच्याविषयी जर बघाल तर ही 1951 मध्ये स्थापन केलेली आंतरसरकारी संस्था आहे. युनायटेड नेशन्सच्याच मॅनेजमेंटचा एक भाग म्हणून काम करते. जगामध्ये जे स्थलांतरित होतात, जे मायग्रेशन्स होतात, तर ते सुव्यवस्थित असले पाहिजेत, तर याच्यासाठी प्रोत्साहन देणारी एक संस्था आहे. याच्यामध्ये 175 सदस्य देश आहेत. 171 देशांमध्ये यांची उपस्थिती, म्हणजे यांचे छोटे छोटे ऑफिसेस आहेत. आणि याचं मुख्य हेड ऑफिस हे स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा या ठिकाणी आहे. जिनेवामध्ये असलेले वेगवेगळे हेड ऑफिस आपण ऑलरेडी बघितलेत. ही इमेजमध्ये तुम्हाला त्याची नावं दिलेली आहेत. HOMOLO प्रॉपर्टी स्टँडर्ड टॅड. याच्यानुसार तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की जिनेवामध्ये कोणते कोणते हेड ऑफिस आहेत. हा शॉर्ट फॉर्म आहे HOMOLO प्रॉपर्टी स्टँडर्ड टॅड. ठीक आहे. पुढच्या क्वेश्चनकडे येऊ. नुकताच बातम्यांमध्ये दिसणारा अजेंडा 2063 कोणत्या संघटनेशी संबंधित आहे? अजेंडा 2063 तर हा आफ्रिकन युनियननी राबवलेला एक प्रकल्प, एक प्रोजेक्ट आहे तुम्ही म्हणू शकता, किंवा एक त्यांचा अजेंडाच आहे. याच्यामध्ये काय त्यांनी सध्या केलेलं आहे, तर 55 सदस्य देश असलेलं आफ्रिकन युनियन त्यांनी गाझामध्ये जे रफा या ठिकाणी इस्रायल लष्कराने जी घुसखोरी केली आहे, तर त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने सगळ्यांनी एकत्र यावं आणि हा जो संघर्ष आहे, तर तो घातक संघर्ष वाढलेला आहे, तो थांबवावा, तर याच्यासाठी आव्हान केलेलं आहे. 2002 मध्ये या आफ्रिकन युनियनची स्थापना करण्यात आली. ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनियन असं याचं पूर्ण नाव आहे. आणि याचा मुख्य उद्देश आहे की आफ्रिकन देशांमध्ये एकता, सहकार्य, विकासास चालना देणं, तर हे यांचं मुख्य काम. मग आता त्या अंतर्गत त्यांनी एक अजेंडा 2063 नावाचा एक प्रोजेक्ट सुरू केला आहे, किंवा एक प्रकल्प राबवलेला आहे. आणि त्यानुसार आता त्यांनी जगाला आव्हान केलं आहे की आफ्रिकेमध्ये शांतता, सुव्यवस्था राखली जावी, एकात्मता, समृद्धी मिळावी आणि नेत्यांनी पुढाकार घ्यावा आणि त्यानुसार ह्या इस्रायलची जी घुसखोरी आहे तर ती थांबवावी, अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे. तुम्हाला एवढंच माहिती पाहिजे, अजेंडा 2063 ही कशा संदर्भाची घटना आहे आणि कोणी सुरू केली किंवा कोणत्या संघटनेने पुढाकार घेतला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. कलम 24 नुसार कारखान्यात किंवा खाणीत काम करण्यासाठी निश्चित केलेले किमान वय किती? म्हणजे जर खाणीत काम करायचं आहे, कारखान्यांमध्ये काम करायचं आहे, धोक्याच्या ठिकाणी काम करायचं आहे, त्याच्यासाठी किती वर्ष पूर्ण होणं गरजेचं आहे? तर ती लिमिट आहे 14 वर्ष. पर्याय क्रमांक 1. म्हणजे ज्यांचं वय 14पेक्षा कमी आहे अशी मुलं, की जे धोक्याची ठिकाणं असतील किंवा कारखाने आहेत किंवा खाणी आहेत, अशा ठिकाणी ते मुलं काम करू शकणार नाहीत. ओके. म्हणजे त्यांना अशा ठिकाणी काम करण्यास बंदी आहे. मग आता इतर ठिकाणी नोकऱ्या ते करू शकतात का? तर हो, मुलांना जिथं धोका नाही आहे अशा ठिकाणी ते नोकऱ्या करू शकतात, काम करू शकतात, 14 वर्षाखालील सुद्धा काम करू शकतात. पण
14 वर्षांपर्यंत त्यांना शिक्षण सुद्धा मिळावं हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, तर तो व्हायलेट झाला नाही पाहिजे. ओके, आता हा एकूणच जो मुद्दा आहे ना हा बालमजुरीचा आहे. 14 वर्षांखालील मुलं हे धोक्याच्या ठिकाणी काम करू शकणार नाहीत, बालमजुरी संदर्भातचा हा मुद्दा आहे. भारताची एक इमेज अशी बनलेली आहे की भारतामध्ये जे काचेचे कारखाने असतात बघा, बांगड्या बनवायच्या किंवा काचे संदर्भात जे काही उद्योग होतात, मग तिथं लहान मुलं काम करतात. तर तशी इमेज ही आपल्या देशाची फॉरेनमध्ये आहे. तर त्याच इमेजचा किती वाईट परिणाम होतो हे तुम्ही इथं समजून घ्या. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी एकमेकांमध्ये व्यापार वाढावा, दोन देशांचे आर्थिक सहकार्याचे संबंध वाढावेत याच्यासाठी आपण करार केलेला आहे. पण या करारावरती ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये एक समिती गठीत करण्यात आली आणि चर्चा झालेली आहे. मग या चर्चेमधून अगदी भारतातल्या बालमजुरीचा सुद्धा मुद्दा आला की आपण म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि भारत जर संबंध आपण दृढ ठेवले, व्यापारी संबंध वाढवले, तर आपण इनडायरेक्टली भारतामध्ये बालमजुरीला चालना देतोय असा तिथं अशा पद्धतीने डिबेट झाली. ओके, म्हणजे बघा तुम्हाला लक्षात येत आहे का की आपल्या देशामध्ये ज्या गोष्टी आता ऑलमोस्ट संपत आलेल्या आहेत, पण त्याच्यावरती सुद्धा परदेशामध्ये कशा आपल्या देशाची इमेज खराब केली जाते की भारताची इमेज ही बालमजुरींचा देश अशी पडलेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संसदेच्या समितीने तसा अहवाल सबमिट केला आहे. ऑस्ट्रेलियाचा भारतासोबतचा व्यापारी करार आंतरराष्ट्रीय कामगारांच्या हक्कांना मान्यता देत नाही असं या अहवालामध्ये हायलाइटेड केलेला पॉईंट आहे. ओके, भारतात बाल किंवा सक्तीनं मजुरी ही चांगली उपस्थिती आहे, म्हणजे याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आधुनिक गुलामगिरीत जगाच्या लोकसंख्येत महत्त्वपूर्ण योगदान भारताची बालमजुरी किंवा बाल कामगार देत आहेत असं या अहवालामध्ये सांगितलं आहे. ओके, आता बालमजुरी म्हणजे नेमकं काय असतं, आंतरराष्ट्रीय संघटना काय म्हणते याच्याबद्दल, तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO ज्याचं हेड ऑफिस अगेन जिनेवा या ठिकाणी आहे. तर बालमजुरींची त्यांची व्याख्या अशी आहे की जे काम मुलांना त्यांचे बालपण, त्यांची क्षमता आणि त्यांच्या प्रतिष्ठेपासून वंचित ठेवते आणि जे शारीरिक आणि मानसिक विकासासाठी हानिकारक आहे, तर ते काम जर ती मुलं करत असतील तर त्या कामाला बालमजुरी आपण म्हणू, असं ILOची डेफिनेशन, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची व्याख्या आहे. आता भारताची आपण जर आकडेवारी जर बघितली ना, ऑफिशियल आकडेवारी बालमजुरी संदर्भातची, तर 2011च्या जनगणनेनुसार भारतात 5 ते 14 या वयोगटामध्ये काम करणारी जी कामकाजी मुलं आहेत यांची संख्या 1.01 कोटी, म्हणजे 1 कोटीपेक्षा जास्त आहे. भारताची एक संसदीय स्थायी समिती सुद्धा बसवण्यात आली होती. त्यांच्या अहवालानुसार बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही अशी राज्य आहेत की जिथं भारतातील निम्म्याहून अधिक बाल कामगार काम करतात. 2001 ते 2011 या काळात बालमजुरीचं प्रमाण हे कमी झालंय असं सुद्धा या अहवालामध्ये सांगण्यात आलं होतं, स्थायी समितीने सांगितलं होतं. पण स्थलांतरामुळं ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त दिसतंय असं या रिपोर्टमध्ये सांगितलं. म्हणजे ग्रामीण भागामध्ये 5 ते 14 वयोगटात काम करणारे मुलांची संख्या जास्त आहे. आता जर ही राज्य तुम्ही लक्षात ठेवाल की भारतात सगळ्यात जास्त बाल कामगार कुठं आहेत, तर बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, तर ही ती राज्य आहेत, ही लक्षात ठेवा. आता भारताने मग बालमजुरी विरोधात काही काम केलंय का, आपल्यात काही घटनात्मक तरतुदी आहेत का, तर यस, कलम 23 मध्ये मानवी वाहतूक म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग, बेगर म्हणजे सक्तीची मजुरी आणि इतर जी प्रकरणं होतात याच्यावरती मजुरीवरती बंदी घालण्यात आलेली आहे कलम 23 नुसार. त्याचबरोबर कलम 24 जे आपण या प्रश्नामध्ये बघितलं की धोक्याच्या ठिकाणी काम करता येणार नाही, तर यस, कलम 24 नुसार 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही कारखान्यात, खाणीत किंवा इतर धोकादायक कामांमध्ये कामावरती ठेवण्यास मनाई करण्यात आलेली आहे कलम 24 नुसार. कलम 21A नुसार सगळ्या 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी आपण RTE घेऊन आलो. त्याचबरोबर आपण 86वी घटना दुरुस्ती केलेली आहे, ज्यानुसार आपण वयवर्ष 6 ते 14 यांना, या सर्व वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण आपण देण्याची तरतूद केली आहे. ठीक आहे, तर आपल्या देशामध्ये बालमजुरीचं प्रमाण आहे, पण त्याविरुद्ध आपण काम सुद्धा करतोय. बालमजुरीला कसा आळा घालता येईल याच्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. पण आपले हे सगळे प्रयत्न बाजूला ठेवून आपल्या देशाचा ऑस्ट्रेलियासोबत करार होऊ नये, किंवा जर करार असेल तर त्याच्यामध्ये कशा उणिवा शोधायच्यात हे चांगलं काम ऑस्ट्रेलियाच्या समितीने केलं आहे. म्हणजे बघा कसं निगेटिव्हिटी कशी शोधायची हे ऑस्ट्रेलियाच्या समितीकडून आपण शिकू. असो, पुढचा प्रश्न बघा. आरक्षणासारखे धोरण
समतेच्या अधिकाराचे उल्लंघन म्हणून पाहिले जाणार नाही असे संविधानाच्या कोणत्या कलमात नमूद केले आहे? आता हा प्रश्न आहे ना, हा थोडा जास्त फिरवून विचारला आहे. आयोग सुद्धा आपल्याला असेच क्वेश्चन फिरवून विचारतो. आपल्या राज्यघटनेमध्ये आरक्षणाचं धोरण हे समतेच्या अधिकाराचं उल्लंघन पाहिलं जाणार नाही अशी स्पेशली काही तरतूद केलेली गोष्ट नाही आहे, पण असा अर्थ निघणारा कलम मात्र आहे. म्हणजे आरक्षण हे आपल्या समतेच्या अधिकारांचं उल्लंघन करते असं आपण बघणार नाही, असा दृष्टिकोनातून आपण त्या आरक्षणाला बघणार नाही असं कलम आपल्या घटनेमध्ये आहे. आणि ते कलम आहे कलम 15(4) आणि कलम 16(4). इथं पर्यायामध्ये आपल्याला कलम 16(4) दिले, तर इथं पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. आता आरक्षणाचा मुद्दा तुम्ही बघितला असेल की या निवडणुकीदरम्यान खूप चर्चेमध्ये होता की मुस्लिम आरक्षण दिलं जाणार आहे, मुस्लिमांसाठी एक स्वतंत्र आरक्षण दिलं जाणार, ओबीसीमध्ये त्यांना ॲड केलं जाईल वगैरे, असं बरंचसा गुंतागुंतीचा प्रश्न होता. मग याच्यातून आपल्याला काय समजलं पाहिजे, थोडक्यात आपण हा मुद्दा व्यवस्थित समजून घेऊ. भारतीय राज्यघटनेच्या कलम 16(4) मध्ये आरक्षण धोरण कलम 335च्या अधीन आहेत, ज्यामध्ये प्रशासनाची कार्यक्षमता टिकवून ठेवण्याची आवश्यकता आहे हे सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या निकालांदरम्यान म्हटलेलं आहे. म्हणजे निकालांमध्ये सुनावणी करताना कलम 16(4)चा भरपूर वेळ संदर्भ देण्यात आलेला आहे. रिसेंटली भारतीय निवडणुकांदरम्यान प्रचारादरम्यान धर्माच्या आधारावरती आरक्षणाची चर्चा खूप जोरात होती. भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षपणा म्हणजे जो आपला सेक्युलरिझम आहे, तर या तत्वांशी धर्मा आधारित आरक्षणाच्या सुसंगतेबाबत प्रश्न विचारले जात आहेत की जर आपला देश सेक्युलर आहे, धर्मनिरपेक्ष आहे, तर धर्मानुसार आरक्षण देणं हे कितपत योग्य आहे, तर याच्यावरती प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. आता आपल्या राज्यघटनेमध्ये ना, आपल्या भारतामध्ये आरक्षणाविषयीच्या तरतुदी कशा आहेत हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात समजून सांगतो. 2च मिनिटामध्ये अगदी व्यवस्थित विषय समजणार आहे तुम्हाला, लक्षपूर्वक बघा. कलम 15 आणि कलम 16 हे आपल्या राज्यघटनेमधले असे कलम आहेत की ज्यामध्ये आपल्या भारतातले सगळे नागरिक हे समान आहे, सगळ्यांना समान वागणूक, समान संधी मिळणार, कुणालाही भेदभाव करता येणार नाही, अशा प्रकारच्या तरतुदी आहेत. खास करून कलम 15 मध्ये डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही, भेदभाव करता येणार नाही अशी तरतूद आहे. आणि कलम 16 जे आहे याच्यामध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटीज दिल्या जातील, म्हणजे सर्वांना समान संधी, अशा प्रकारची तरतूद आहे. मग आता तुमच्या डोक्यात लगेच प्रश्न पडला असेल की समान संधी, भेदभाव केला जाणार नाही असं जरी असलं तरी सुद्धा ओबीसीमध्ये SC ST NT बाकी VJ इतर जे आहेत NTB NTC NTD हे सगळं मग जातीनुसार कॅटेगरीज कशा काय बनवल्यात, मग त्या जातीसाठी पर्टिक्युलर सरकारी नोकऱ्यांमध्ये बघाल तर स्वतंत्र पदं राखीव ठेवलेली असतात. मग हे का, हे भेदभाव नाही आहे का, किंवा हे इक्वल ऑपॉर्च्युनिटीज देणं हे कसं होईल, कारण ओपनला इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही, जिथे NTBची कॅटेगरी NTBची एखादं पद आहे तिथं ओपनला पद नसणार, असं होतं ना. मग ते काय, ती भानगड कुठली आहे? मग हे आपल्या घटनेमधल्या कलम 15 आणि 16चं उल्लंघन आहे की काय, तर नाही. याच कलमांच्या पोट कलमांमध्ये उल्लेख केलेला आहे. पोट कलम म्हणजे कलम 15चं पोट कलम 4 म्हणजे सब कलम 4 आणि कलम 16चं सब कलम 4 याच्यामध्ये विशिष्ट तरतुदी केलेल्या आहेत. समाजामधले जे सोशली आणि एज्युकेशनली जे दुर्लक्षित किंवा मागास घटक आहेत, सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागास घटक आहेत ना, तर अशांच्या उन्नतीचा प्रयत्न करेल राज्य सरकार, राज्य शासन, अशा प्रकारची तरतुदी कलम 15(4) आणि कलम 16(4) मध्ये केलेली आहे. कलम 15(4) मध्ये कशी आहे की जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांचं अपलिफ्टमेंट करायचं आहे, असा शब्द आहे. अपलिफ्टमेंट म्हणजे उत्थान करायचं आहे, असे प्रयत्न करणं राज्यांनी, अशा प्रकारची तरतूद आहे. कलम 16(4) मध्ये मग नोकऱ्यांसंदर्भातची तरतूद आहे की नोकऱ्यांमध्ये जे सामाजिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागास असतील तर त्यांना नोकऱ्यांमध्ये एक संधी देऊन त्यांना अपलिफ्ट केलं जाईल किंवा त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करणं हे राज्य सरकारची जबाबदारी, असं कलम 16(4) मध्ये आहे. ओके, मग आता याच कलमांचा आधार घेऊन आरक्षणाची तरतुदी भारतामध्ये लागू करण्यात आली. ओके, मग आता इथं कुठं धर्मानुसारचा उल्लेख आहे का? नाही. सामाजिकदृष्ट्या जे मागास आहेत, शैक्षणिकदृष्ट्या जे मागास आहेत, अशांसाठीची ही तरतूद आहे. आता याच्यामध्ये ना कलम 15 सब कलम 6 आणि कलम 16 सब कलम 6 हे सुद्धा इंट्रोड्यूस झालेले आहेत. कधी? 2019 मध्ये 7 जानेवारी 2019चा तो दिवस आहे ज्या दिवशीपासून EWS हे इंट्रोड्यूस झालं. EWS म्हणजे काय? इकॉनॉमिकली वीकर सेक्शन.
आर्थिक दुर्बल घटक ज्यांना आरक्षण दिलं जातं त्यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया, उत्पन्न किती असावं, शेतजमीन किती, जर प्लॉट रिकामा असेल तर किती गुंठ्यांचा, जर बांधलेला प्लॉट असेल तर किती, नगरपालिका क्षेत्रामध्ये किती असेल किंवा महानगरपालिका क्षेत्रामध्ये असेल तर किती, या सगळ्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असाल आणि त्यानुसार जर तुम्ही आर्थिक दुर्बळ घटक असाल तर तुम्हाला सुद्धा आरक्षणाची तरतूद या EWS कॅटेगरीच्या आरक्षणानुसार मिळते. फक्त तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असला पाहिजे. ठीक आहे, कारण ओपन व्यतिरिक्त सगळ्यांना तर वेगवेगळ्या आरक्षणाच्या तरतुदी आहेतच. ओपनसाठी आरक्षणाची तरतुदी EWSनी केली आहे. त्यानुसारच कलम 15 सबसेक्शन 6 आणि 16 सबसेक्शन 6 यांच्यामध्ये एक शब्द ॲड करण्यात आला की जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत किंवा आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांचं सुद्धा उत्थान केलं पाहिजे. ही राज्य सरकारची जबाबदारी. अशा प्रकारची ती कलम 15(6) आणि कलम 16 सबसेक्शन 6 मध्ये तरतूद आहे. ओके, म्हणजे सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या आणि त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या 3 प्रकारे भारतामध्ये आरक्षण मिळू शकतं. पण कुठेही धर्मानुसार आरक्षण मिळावं अशी तरतूद आहे का, तर नाही. मग त्याच्यामुळेच हा मुद्दा पेटला होता, चर्चेत होता. आता तुम्हाला आरक्षणाचा मुद्दा समजला असेल. राज्यामध्ये मुस्लिम आरक्षणाची उदाहरणं जर तुम्ही बघाल, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, तर अशी ही राज्य आहेत की जिथं मुस्लिमांसाठी आणि मुस्लिमांमधल्या इतर जातींसाठी म्हणून आरक्षणाची तरतूद OBCच्या कोट्यातून करण्यात आलेली आहे. ठीक आहे, कर्नाटक बघाल तर 36 मुस्लिम जातींना मागास कन्सिडर करून OBC कोट्यातून आरक्षण देण्यात आलं, OBCमध्ये सामील करण्यात आलं आहे. केरळमध्ये सुद्धा तसंच आहे, OBC कोट्यामध्ये मुस्लिमांना समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, तर इथं सगळं मुस्लिमांना आरक्षण देण्यात आले OBC कोट्यामध्ये ठेवून. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा आरक्षणाचा मुद्दा थोडक्यात समजला असेल. आता जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही स्वतः सुद्धा एक्सप्लेन कराल. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने नुकतीच पिरूल लाओ पैसे पाओ मोहीम सुरू केली? पिरूल लाओ आणि पैसे पाओ म्हणजे काहीतरी घेऊन या आणि पैसे घेऊन जा. काहीतरी घेऊन या म्हणजे काय? पिरूल म्हणजे काय? तर पिरूल म्हणजे जो कचरा पानांचा स्वरूपात किंवा जिथं वनांमध्ये झाडाची पानं पडतात आणि कचरा त्याचा तयार होतो ना, तसा कचरा तुम्ही घेऊन या आणि त्याच्या बदल्यात तुम्ही पैसे घेऊन जा. म्हणजे जो तुम्ही पानं वगैरे गोळा करून आणाल तर त्याला आम्ही प्रति किलो 50 रुपये देऊ. अशा प्रकारची राज्य सरकारची योजना आहे. तर ते राज्य आहे उत्तराखंड, पर्याय क्रमांक 2. आता उत्तराखंडने अशा प्रकारची योजना का आणली, तर उत्तराखंड राज्यामध्ये बरेचसे इन्सिडन्स तुम्ही बघता की जिथं वनांना, जंगलांना मोठ्या प्रमाणात आग लागते. मग याच्यावरती उपाय काढण्यासाठी, म्हणजे आग लागू नये, वनवे पेटू नयेत, तर याच्यासाठी एक उपाय म्हणून जी तिथं झाडाची पानं गळून पडतात किंवा तिथं जो कचरा जमा होतोय तर तो तिथून काढणं गरजेचं आहे. आणि तो लवकरात लवकर काढला तर ज्यावेळेस थोडी आग लागेल तर ती विझवायची शक्यता वाढते, म्हणजे लवकर विझली जाईल. पण जर तिथं पानांचा कचरा मोठ्या प्रमाणात असेल, तिथं जर संचय झाला असेल तर ती आग पेटतच जाणार आहे. तर तसं होऊ नये म्हणून सरकारने एक इनिशिएटिव्ह सुरू केला आहे. उत्तराखंड राज्यामध्ये जिथं जे असे आग लागणारे किंवा वनवे पेटणारे जे क्षेत्र आहेत तिथलच्या तहसीलदार केंद्रातच, तहसीलदार कार्यालयामध्येच संकलन केंद्र सुद्धा ठेवण्यात आलं आहे, जिथं तिथलच्या लोकांनी येऊन कचरा जमा करायचा आहे. प्रति किलो 50 रुपयाच्या हिशोबाने त्यांना पैसे सुद्धा मिळतील. ओके, तर जंगलांचा ऱ्हास रोखण्याच्या दृष्टिकोनातून उत्तराखंड गव्हर्नमेंटने घेतलेला आहे एक चांगला इनिशिएटिव्ह आहे. सर्वोच्च न्यायालयाने इथलच्या लागलेल्या आगींवरती चिंता व्यक्त केली होती आणि त्याच्यामुळे तिथलचं जे सरकार आहे आता ॲक्टिव्ह मोडमध्ये आले. तर ही जी योजना आहे ही कुठल्या सरकारची लक्षात ठेवायचं आहे? पिरूल लाओ आणि पैसे पाओ. पिरूल म्हणजे हा कचरा. ठीक आहे, पिरूल लाओ आणि पैसे पाओ, उत्तराखंड सरकार. ओके, पुढचा प्रश्न सुद्धा वनव्यांसंदर्भात, आगी संदर्भातच आहे. बाम्बी बकेट ऑपरेशन कोणत्या संस्थेने केले? बाम्बी बकेट. आता बाम्बी बकेट नावावरून नाही लक्षात येणार, बकेट म्हणजे बादली हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर बाम्बी बकेट म्हणजे काय? तर पहिल्यांदा हे ऑपरेशन कोणत्या संस्थेचं आहे? तर ती संस्था म्हणजे भारतीय हवाई दल. तर तुम्ही बऱ्याचशा वेळेस इमेजेस बघत असाल की कुठंतरी आग लागली मोठ्या प्रमाणात आणि मग त्याच्यासाठी हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातोय, विमानांचा वापर केला जातोय. तर तो कसा केला जातो? तर असं जर विमान त्या एरियामध्ये जात असेल तर त्याच्यामध्ये खाली अशी मोठ्या प्रमाणात एक टँक लावलेला असतो.
त्यालाच बाम्बी बकेट म्हटलं जातं. आणि त्या टँकला खाली एक वॉल असतो आणि त्या वॉलचं कंट्रोल सगळं त्या जो विमान चालवणारा किंवा जो हेलिकॉप्टर चालवणारा जो आहे पायलट आहे तर त्याच्याकडे सगळे कंट्रोल असतात आणि तो त्याचा वापर करून ती आग विझवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्या खाली वॉलमधून पाणी फेकतो बाहेर. तर ही जी टाकी असते ना ती खूप मोठी असते आणि त्या टाकीलाच बाम्बी बकेट असं म्हटलं जातं. ओके. आत्तापर्यंतचा आग विझवण्यासाठी म्हणजे खास करून वन वे किंवा जंगलातली आग विझवण्यासाठी म्हणूनचं सगळ्यात इफेक्टिव्ह तंत्रज्ञान आहे हे म्हणजे बाम्बी बकेट. ओके. तर लक्षात ठेवायचे बाम्बी बकेट ही कशा संदर्भातची प्रणाली आहे तर एक मोठ्या प्रमाणात जर आग लागली आणि ती जर विझवायची आहे तर अग्निशामक वाहून नेण्याचं काम हे बाम्बी बकेटच्या माध्यमातून केलं जातं. 1980 पासून या पद्धतीचा वापर केला जातोय. बाम्बी बकेटचा शोध डॉन आर्नी या कॅनेडियन व्यक्तीने लावला होता 1982च्या आसपास. ओके. कुणी लावला होता तर डॉन आर्नी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली रायथू भरोसा योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ही योजना आहे तेलंगणा या राज्याची. आता ही योजना त्यांनी आत्ता सुरू केलेली नाही आहे, बरीचशी जुनी ही योजना आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना पैसे किंवा आर्थिक मदत ही वितरित केली जाते. आता रिसेंटली ज्यावेळेस इलेक्शन सुरू होते ना त्या दरम्यान निवडणूक आयोगाने राज्यातल्या ह्या योजनेला रायथू भरोसा या योजनेला थांबवलं होतं कारण त्या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही वितरित केली जायची, पैसे वाटले जायचे. तर ते जे MCC असतं म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो आहे तर त्याचं व्हायोलेशन होतं आहे. तर म्हणून निवडणूक आयोगाने हे जी रायथू भरोसा जी योजना आहे याला स्थगिती आणली होती, थांबवलं होतं. ज्यावेळेस इलेक्शन्स होतील पूर्ण नंतर त्यानंतर ही पुन्हा योजना सुरू होणारच आहे. पण सध्या इलेक्शन पुरतं ही योजना थांबवण्यात आली होती हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कुठल्या राज्यातली योजना आहे तर हे राज्य म्हणजे तेलंगणा. राज्यघटनेच्या आपल्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निष्पक्ष निवडणुकांचं निरीक्षण करणं, आयोजन करणं, सुव्यवस्था राखणं याचे अधिकार आपल्या देशाच्या निवडणूक आयोगाला कलम 324 मध्ये मिळालेत. ठीक आहे. जून 2019 मध्ये रायतू भरोसा ही योजना ही तेलंगणा सरकारने सुरू केली होती. 9 नवरत्न कल्याणकारी योजना अंतर्गत रायतू भरोसा ही एक योजना होती ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 13,500 रुपये अर्थसहाय्य केलं जाईल शेतकरी कुटुंबाला, अशा प्रकारची तरतूद आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या देशाने नुकतीच सुलतान अझलन शाह ट्रॉफी जिंकली? सुलतान अझलन शाह ट्रॉफी ही रिसेंटलीच जपानने जिंकलेली आहे. ही हॉकी संदर्भातची एक ट्रॉफी आहे, हॉकीमधली प्रतिष्ठित ट्रॉफी आहे ही, जी की जपानने जिंकली आहे पाकिस्तानला हरवून. पाकिस्तानचा त्यांनी पेनल्टी शूटआउटमध्ये 4-1 असा पराभव केला आहे आणि जपानने ही स्पर्धा पहिल्यांदाच जिंकलेली आहे. ओके. तर सुलतान अझलन शाह ट्रॉफी 2024ची कुणी जिंकली आहे तर ती जपानने. आता याच्यामध्ये काय काय आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की ही सुलतान अझलन शाह ट्रॉफीची या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती, कुणी जिंकली आहे, उपविजेता कोण आहे, त्याचबरोबर हा जो काही ही ट्रॉफीची होती ही कुठं खेळण्यात आली आहे, कोणत्या देशामध्ये, शेवटची मॅच कोणत्या स्टेडियममध्ये आयोजित केली होती, तर सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर मलेशियामध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. मलेशियामध्ये इपो इथं एक अझलन शाह स्टेडियम आहे, या स्टेडियमवरती या सामन्याचं आयोजन करण्यात आलं शेवटच्या सामन्याचं. त्यामध्ये जपान आणि पाकिस्ताननी प्रत्येकी 2-2 गोल केले होते आणि मग नंतर पेनल्टी शूटआउटमध्ये पाकिस्तानचा 4-1 असा पराभव झाला आहे. या विजयामुळं जपानने ही स्पर्धा पहिल्यांदाच जिंकलेली आहे. ही या सुलतान अझलन शाह ट्रॉफीची 30वी आवृत्ती होती. या 30 पैकी पाकिस्तान आत्तापर्यंत या ट्रॉफीच्या फायनलमध्ये 10 वेळेस पोचला आहे आणि 3 वेळा विजेतेपद सुद्धा पाकिस्तानने जिंकलेलं आहे. म्हणजे 3 वेळा आत्तापर्यंत पाकिस्तान ही ट्रॉफी जिंकलेला आहे. ओके. मग जपान हा पहिल्या स्थानावरती राहिला या 30व्या एडिशनमध्ये, पाकिस्तान दुसऱ्या स्थानावरती आणि मलेशिया हा 3ऱ्या स्थानावरती राहिला आहे. ठीक आहे. तर एक क्रमवारी वगैरे लक्षात ठेवा, एक्झाममध्ये क्वेश्चन येतील. पुढचा प्रश्न आहे. नुकतीच निवृत्ती जाहीर करणारा जेम्स अँडरसन कोणत्या देशाचा खेळाडू आहे किंवा कोणत्या देशाचा आहे? तर करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे इंग्लंड. आता हा जेम्स अँडरसन जे क्रिकेट बघतात त्यांना तर माहिती असणारच आहे. तर खूप फेमस असा बॉलर आहे. त्याच्या नावावरती बरेचसे रेकॉर्ड्स पण आहेत आणि आता त्यांनी जी त्याची रिटायरमेंट अनाऊन्स केली आहे ना तर ती त्यांच्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतरची असणार आहे. रिसेंट म्हणजे आता 10 जुलैपासूनच
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान कसोटी मालिका सुरू होणार आहे, टेस्ट सिरीज सुरू होणार आहे. 5 टेस्टची ती सिरीज असणार आहे. पण जेम्स अँडरसन एकच टेस्ट खेळणार आहे, पहिलीच टेस्ट खेळणार आहे आणि त्याच्यानंतर तो निवृत्ती त्यांनी ऑलरेडी जाहीर केलेली आहे. म्हणजे एक टेस्ट तो खेळेल, नंतर तो अवेलेबल नसणार आहे, तो रिटायर असणार आहे. ऑलरेडी T20 आणि ODI क्रिकेटमधून त्यांनी आधीच रिटायरमेंट घेतलेली आहे. आता जी तो येणारी टेस्ट मॅच खेळणार आहे ही त्याच्या करिअरची लास्ट टेस्ट मॅच असणार आहे. आता इथं इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती तुम्ही एकदा बघा, व्यवस्थित बघा. शेन वॉर्न हा सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावरती आहे टेस्ट मॅचमध्ये. पहिल्या स्थानावरती आहे मुथय्या मुरलीधरन ज्याने एकूण 800 विकेट घेतल्यात. शेन वॉर्न दुसऱ्या स्थानावरती आहे 708 विकेट आणि जेम्स अँडरसन या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावरती आहे आणि तो आहे 700 विकेट्सवरती. म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी 700 विकेट घेतलेत. मग आता जर त्यांनी त्याच्या शेवटच्या मॅचमध्ये जर 9 विकेट घेतल्या तर तो जगातला विकेट घेण्यात टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त विकेट घेणाऱ्यांमध्ये दुसऱ्या स्थानावरती येणार आहे. जर तुम्ही त्याचा फॉर्म वगैरे बघाल किंवा त्याची बॉलिंग बघितली असेल तुम्हाला अंदाज आहे की जर तो वेस्ट इंडिज विरुद्ध 5ही मॅचेस खेळला तर नक्कीच तो 708 पेक्षा जास्त पुढे गेला असता, रेकॉर्ड तुटला असता, दुसऱ्या स्थानावरती आरामात पोहोचल. पण एकच मॅच तो खेळणार आहे. तर आपल्याला सुद्धा बघायचं आहे की तो 9 विकेट घेतोय का. 10 जुलैला आय थिंक ती मॅच सुरू होतीये. ठीक आहे. जेम्स अँडरसन आत्तापर्यंत 187 कसोटी सामने खेळला आहे, त्याचबरोबर 194 एकदिवसीय सामने आणि 19 T20 मॅचेस तो खेळलेला आहे. जेम्स अँडरसन 2003 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय आणि आता फायनली जुलै 2024 तो रिटायर होतोय. तर साधारण 21 वर्ष कंप्लीट करून आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा जेम्स अँडरसन हा रिटायर होतोय. जेम्स अँडरसन याच्याविषयी S जयशंकर यांनी सुद्धा एक विधान केलं होतं की त्याचे ते जर 3 फेवरेट खेळाडू बघाल तर त्याच्यामध्ये जेम्स अँडरसन सुद्धा होता, MS धोनी आणि आय थिंक वीरेंद्र सहवाग अशी त्यांनी नावं घेतली होती. वीरेंद्र सहवाग ॲग्रेसिव्ह क्रिकेटसाठी, MS धोनी म्हणजे एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्यासाठी, नेहमीच कॅल्क्युलेशन्स चालू असतात वगैरे, आणि जेम्स अँडरसन फिटनेससाठी. मला वाटतं 41, 42, 43 असं काहीतरी एज असेल आणि त्या एजमध्ये तो कसोटी मॅचेस खेळतोय. ओके. तर पुढे आता हे लेक्चर भरपूर मोठं झालं आहे. 20 ते 25 मेच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आज आपण डिटेलमध्ये बघितल्यात. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चर आवडलं असेल तर प्लीज मला कमेंट करून तसं कळवा, प्रोत्साहन वाढवा. त्याचबरोबर विजन स्टडीज ॲपसुद्धा डाउनलोड करा, याच्या PDF तुम्हाला ॲपमध्ये अवेलेबल होतील. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.